देवपूजा करताना आपल्याकडून बऱ्याच काही अशा चुका होऊन जातात आणि त्याचं फळ संपूर्ण परिवाराला भोगावे लागतं. तर आज मी तुम्हाला ती सविस्तर माहिती सांगणार आहे. या व्हिडिओमध्ये देवपूजा झाल्यानंतर आपण जे पाणी असतं ते देवांना आंघोळ घातलेलं पाणी, ते पाणी कुठं टाकायचं आणि कोणकोणत्या चुका करायच्या नाही, दिवा लावताना कोणत्या पद्धतीने दिवा लावायचा, देवांना कशा पद्धतीने कुंकू लावायचं, ही संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता पहा. रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासमोर एक अतिशय खास आणि जीवन बदलणारी माहिती घेऊन आले आहे, जी ऐकल्यावर तुम्ही म्हणाल की अरे वा, हे तर आम्ही रोज करत होतो, पण अगदी चुकीच्या पद्धतीने. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत सोडणार नाही, कारण यात सांगितलेलं छोटे नियम पाळले की तुमच्या घरात सुख शांती येईल, अडचणी दूर होतील, मनोकामना पूर्ण होतील आणि देवांची कृपा सदैव तुमच्या वरती राहील, हे मी पूर्ण विश्वासाने सांगते. मंडळी, तुम्ही रोज सकाळी उठता, स्नान करतात, स्वच्छ वस्त्र नेसतात आणि देवघरात जाऊन पूजा करता. आई वडील किंवा आजी आजोबा जसे करत होते तसेच करत असाल. कधी थोडक्यात, कधी तुटकी फुटकी, पण मनापासून. पण तरीही कधी घरात पैशांची तंगी, आजारपण, कुटुंबात भांडणं, मनाला चैन न पडणे असे वाटतं का? हे सर्व कळत न कळत होणाऱ्या छोट्या चुकांमुळे होतं, ज्याच्यामुळे पूजेचं पूर्ण फळ मिळत नाही, उलट दोष लागतो. पण आज मी तुम्हाला सगळ्या चुका आणि त्यांचे सोपे उपाय एक सलग प्रवाहात सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही आजपासून हे बदल करून देवांच्या कृपांचे अनुभव घेऊ शकाल. चला तर मग सुरुवात करूया. आणि हो मंडळी, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, म्हणजे देव तुमच्यावर मेहरबान राहतील. मंडळी, देवपूजाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवा प्रज्वलित करणे. बहुतेक लोक पूजा आटपल्यानंतर दिवा लावतात, अगरबत्ती, धूप लावतात, पण ही मोठी चूक आहे. कारण पूजा ही अग्नीच्या साक्षीत व्हावे. अग्निदेव साक्षीदार असतात, म्हणून पूजेचं फळ पूर्ण मिळतं. त्यामुळे उठल्यावर स्नान करून स्वच्छ वस्त्र नेसून देवघरात जा आणि अगदी पहिल्यांदा दिवा लावा, मग पूजा सुरू करा. ही छोटीशी सवय बदलली तरी घरात सकारात्मक ऊर्जा येईल. पूजा करताना नेहमी आसन घ्यायचं. चटाई घ्या किंवा छोटा चादर घेऊन त्यावर बसा. जमिनीवर थेट बसू नका, कारण जमिनीवर बसल्याने ऊर्जा खाली जाते आणि पवित्रता कमी होते. उभं राहून पूजा करावी लागते असेल तर पायाखाली तरी आसन ठेवा. 5-10 मिनिटांचं काम आहे, पण हे पाळलं तर घरावर दोष येत नाहीत. आता देवांना अंघोळ घालण्याची मुख्य गोष्ट म्हणजे मंडळी, हे एक खूप लक्ष देऊन बहुतेक जण एक मोठं भांड किंवा कटोरी घेतात, सगळ्या मूर्त्या त्यात टाकून वरून पाणी ओततात किंवा एकत्र बुडवतात. पण हे अजिबात करू नका. देवांना एकत्र अंघोळ घालू नये असे आपण सर्वजण एका बादलीत आंघोळ करत नाही. तसे त्याऐवजी स्वच्छ भांडे किंवा गंगाळे घ्या, त्यात थोडं पाणी घ्या. एक मूर्ती म्हणजे डाव्या हातात घ्या आणि प्रथम गणपती बाप्पांना उजव्या हाताने तांब्याने पाणी घाला. बोटाने मूर्तीला चोळून व्यवस्थित धुवा, मग स्वच्छ कपड्यावर ठेवा आणि दुसरी मूर्ती घेऊन असंच करा. किंवा सोपा पर्याय म्हणजे भांड्यामध्ये छोटा ग्लास घ्यायचा, उलटा ठेवा, त्यावर मूर्ती ठेवून वरून पाणी ओता. एक देव वेगळा करून अंघोळ घाला. थोडा वेळ जास्त लागेल, पण पूजेचं फळ 100% मिळेल. अंघोळीचं पाणी तुळशीला अजिबात घालू नका, कारण तुळशी माता लक्ष्मीचं स्वतंत्र रूप आहे आणि तिची पवित्रता वेगळी आहे. हे पाणी मोठ्या झाडाखाली, कुंडीत किंवा गार्डनमध्ये ओता. रस्त्यावर किंवा बेसिंगमध्ये ओतायचं नाही. पायंदळीही टाकू नका. फ्लॅटमध्ये राहत असेल तर खाली जाऊन मोठ्या झाडाखाली ओता. पूजासाठी पाणी नेहमी अंघोळीनंतर भरून घ्या. आधी भरून ठेवलेलं, इतरांनी हात लावलेलं किंवा बिना स्नानाचं पाणी वापरू नका. पाणी कमी येत असेल तर
पाणी येण्याच्या दिवशी स्नान करून स्वतंत्र कळशीत भरून ठेवा आणि गंगाजलाचे 2 थेंब टाकून शुद्ध करा. दिवाला ठेवताना तेलाचा दिवा देवाच्या डाव्या बाजूला आणि तुपाचा दिवा उजव्या बाजूला ठेवा. दिवा थेट जमिनीवर ठेवू नका. त्याखाली प्लेट ठेवा. त्यात थोडे तांदूळ घाला आणि मग दिवा फूल वाहताना सुकल्यानंतरची जी फुलं घरात ठेवू नका आणि लगेच झाडाखाली पुरा किंवा विसर्जित करा. कचऱ्यात किंवा पायंदळी टाकू नका. शिळी तुटलेली वास घेतलेली किंवा जमिनीवर पडलेली फुलं देवांना वाहू नका. फुलं ताटात घेऊन एक करून वाहा. हातात धरून वाहू नका. हळदी कुंकू देवानुसार लावा. देवीला हळदी कुंकू, शिव किंवा शिवपिंडीला भस्म किंवा चंदन, दत्त किंवा बाळकृष्णाला अष्टगंध किंवा गुलाल, विठ्ठलाला रुक्मिणी किंवा अष्टगंध, रुक्मिणीला हळदी कुंकू आणि स्वामी समर्थांना हळदी कुंकू लावू नका. धूप अगरबत्तीचा राखा कचऱ्यात टाकू नका. कुंडीत किंवा झाडाखाली टाका जेणेकरून खत होईल. मंडळी, हे सगळे छोटे नियम एकत्र पाळले की देव खूप प्रसन्न होतात. घरात सकारात्मक वातावरण राहतं, अडचणी संपतात आणि परमेश्वरांची कृपा सदैव तुमच्यावर राहते. आजपासून हे बदल करा आणि चमत्कार पहा. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. धन्यवाद मंडळी. रामकृष्ण हरी. जय श्रीराम, जय श्री हनुमान, जय श्रीकृष्ण, जय माता लक्ष्मी, श्री स्वामी समर्थ.